हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आज आमच्या कुलदैवताची यात्रा आहे म्हणून आमच्या मळ्यातले ते सगळे जण आले. आमच्या भाऊकीची एक चांगली प्रथा आहे की कुणी काही नवीन काम केलं तर त्यांचा सत्कार इथं पुढे घेऊन घेतात. म्हणून बऱ्याच जणांचे सत्कार झाले आणि मस्तपैकी यात्रा आहे म्हणून एवढे सगळे जण जमा झालेत. ज्यांनी नवीन नवीन काय केले त्यांचे सत्कार व्हायला लागलेत. तर इथं माझा मित्र आहे पहिलवान, आटपाडीमध्ये कुस्त्या होत्या, त्या कुस्ती जिंकले म्हणून त्याचा सत्कार झालाय. इथं आमचे कुलदैवत आहेत आणि इथं अशी प्रथा आहे की सगळ्यांच्या घरातून एक एक दिवा मिळून सगळेजण दिवे आणतात आणि सगळे दिवे देवाला दाखवले जातात. मग कशा पद्धतीने दिवे ताटामध्ये घेतलेत ते तुम्हाला दाखवतो. तासो बघितला जाणार नाही, त्याला तिथं चोप मार भेटणार. फक्त ताटाया पुढे कुणी यायचं नाही एवढं सांगतोय. सगळ्यांनी ताटाच्या माग, ताटाया पुढे फक्त हलगीवाली असतील. थोडी आपण शिस्त ठेवूया. भाऊकीची ताट पुढे राहतील, ताटे पुढे हलगी आणि आपण बाकी सगळी माग. इथं आमच्या देवाच्या दारामध्ये खाण्यापिण्याची पण काय कमी नाही. आता इथं लिंबू सरबत आलाय, असं देते सगळं फुकट आहे. इथं नाश्ता वगैरे, शिरा, भात, भाजी, कोण उपाशी राहत नाही इथं देवाच्या दारामध्ये. मस्तपैकी देवदर्शन घेऊन आता अपार्टमेंटवर आलोय, आमच्या मावशीच्या अपार्टमेंटवर. आणि आमची मावशीला ही कला येते. सेमिनार पण घेतलेला. ही आता फायनान्स सेक्शन आहे पण इनकम्प्लीट फायनान्स सेक्शन आहे. हा फ्युचरमध्ये होणार फायनान्स सेक्शन म्हणजे एक बँकच म्हणा. आमची मावशी ती बँक तयार करणार आहे एक आटपाडीच्या पीपलसाठी. हा तर इथं फ्युचरमध्ये इथं बँक होणार आहे, फायनान्शियल बँक. आणि इनकम्प्लीट काम आहे इथं. पण मावशीने इथं सेमिनार घेतलेलं, तिला एक कला येते, नवीन कला. मावशी कला कुठली येते तुला? हां, ती साडी स्टिचिंग वगैरे, म्हणजे सेमिनार पण घेतलेलं इथं. सेमिनार कंप्लीट झालं तर 2 दिवसाचं. काय येते तुला? 30 प्रकारच्या साड्या वेगवेगळ्या स्टिच करायला. हा, तर त्यासाठी प्रॉपर सेमिनार घेतलेलं. किती जण आलती मावशी तुझ्या सेमिनार मध्ये? किती जण ते सांगू शकत नाही. का सांगू काय शकत नाही? सांगायचं रिअल ब्लॉग आहे आपला. सांग रिअल मला माहिती. माझा व्हिडिओ आहे. हा, तर मला वाटतंय किती आलते रे आधी? किती आलत्या लेडीज? 16-17 आलत्या. 16-17 सेमिनार मध्ये आलत्या. म्हणजे त्यांना शिकवलं. फर्स्ट सेमिनार कंडक्ट केलता स्टिचिंगचा. तर आता आलोय, आता आम्ही वर अपार्टमेंट मध्ये साड्यांचा प्रकार. तर आता आम्ही वर जाऊन जरा फ्रेश होणार आहे. तुम्हाला आमच्या मावशीचा लक्झरी फ्लॅट दाखवतो. लक्झरी हा काय पण बोलतोय, जरा फेकतोय असा. आणि मावशीचं चॅनल आहे म्हणून इथं फोन पण ठेवलाय स्टिचिंगचे प्रकार दाखवायला. चला मग आपण थोडं फ्रेश होऊया. नो कमेंट. ती कमी बोलती ब्लॉग मध्ये म्हणून कमी असते. बोलते ती. 1 मिनिट आता वर चला ना, सोफा सेटवर कुठून बसायचं नाही. ठेवा आधी आणि सोफा सेटवर बसतील का? सोफा सेटवर बसू नका बरं का. पिंक करतो सगळ्याला. गुलाल सगळीकडे लागल नाही, तुम्हाला दोघांना स्वच्छ करायला. आम्हाला एवढा गुलाल लागलाय म्हणून हिला पाठवलंय संग. सोफा सेटवर बसायचं नाही म्हणते आम्हाला. गुलाल लागतोय मावशीच्या सोफा सेटला. बोललो ना, कट नाही. तू आता तसं म्हटली, मी व्हिडिओ काढलाय. सोफा सेट घाण करायचं नाही. जावा. अपार्टमेंट मध्ये लिफ्ट पण आहे पण आम्हाला सोफा सेट घाण करायचा नाही म्हणून सांगितलंय इन्स्ट्रक्शन. त्यासाठी आम्ही बसतोय का सोफ्यावर, हिला पाठवलंय आमच्या सोबत बिनकामाच. आम्ही आलोय फ्लॅटवर आता. आणि हाच तो सोफा ज्या सोफ्यावर आम्हाला बसायला नाही सांगितलं, त्यासाठी हिला पाठवलंय.
हा तर तो सोफ्यालाही गुलाल लागल्यावर निघत नाही सहजासहजी. दॅट इज वाय. थोडं फ्रेश होऊन मग जाऊया आपण. बसायचं नाही सोफ्यावर तू. बसल्यावर मग मी सांगणार नाव तुझं. तू चप्पल खाली ठेवून आलं माहिती आहे? खरं. ओ मी बाथिंगच करणार आहे. ते बटन चालू करणार. कुठलं त्यातला दिस. आता आम्ही टीव्ही बघाय शकत नाही. टीव्ही बघू शकत नाही कारण की बसायलाच येत नाही नाव. खाली बसायचं काय तर. नाही एक काम कर. तू तुझ्या मोठ्या भावाला खाली बसवणार फरशीवर. मग काल माझा बर्थडे सेलिब्रेट झालता तो की इथंच केलता पण त्याचा ब्लॉग काढला नव्हता. मग आता तुम्हाला म्हणतो केक खायला या तुम्ही सगळेजण. राहिलाय कालचा तो आम्ही खाणार आहे आता बसून इथं मस्तपैकी खाली फरशीवर फ्रेश झाल्यानंतर. काल माझा बर्थडे होता सेलिब्रेट केला इथं सेलिब्रेट केलता पण ब्लॉग काढला नव्हता. मग आता केक खायला या तुम्हाला काल म्हटलोच नाही मग आता म्हणतो केक खायला या काहीच. केक खाऊया आपण. त्यासोबत आपल्याला ही माझी ताई आहे. ताई बोल की काय तर. ती ब्लॉग मध्ये जास्त बोलत नाही म्हणून ह्याच्या आधीच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कधी दिसत नाही कारण ती बोलत नाही जास्त ना. मग आता केक एन्जॉय करूया आपण. घरी असाच वाढदिवस काल साजरा केलता ना. मग आता मित्र सगळे आलेत आणि त्यांनी सेलिब्रेट केला इथं ज्वेलर्स मध्ये बर्थडे म्हणून सगळेजण आलते. प्रथमेश भाव घेऊन आलता सगळ्यांना. म्हटला अरे तू एकटाच घरी घरी बर्थडे सेलिब्रेट केला आमच्या सोबत केला नाही. तर आता मी ज्वेलर्स मध्ये असतोय ना मग प्रथमेश भाऊ सगळ्यांना घेऊन इथं ज्वेलर्स मध्ये आले सूरज ज्वेलर्स मध्ये. तर मग सगळ्यांनी बधाई दिली मला. थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांचं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय बाय.